पंकज आणि प्रणय अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल वाईड आलाय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पहिल्या ओव्हरमध्ये कुणाल याचा वापर केला जातोय. 5 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 5:49 पर्यंत तुम्हाला एक षटक हाताळायचंय पहा, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. ऑनसाईडच्या रिझममध्ये हा फटका खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एका धावेने मात्र इथून समाधान खरं तर मानलं जाते. आणि धावत संख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 9 वाजल्यापासून सामने सुरू आहेत आणि बऱ्याचशा टुर्नामेंट कव्हर करतो, एवढा वेळ खर्च होत नाही, परंतु आज 16 संघ खेळवलेत, त्यामुळे अगदी थोडासा वेळ आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगनच्या रिझममध्ये फटका आपण पाहिला. एक सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगल एक शांतती संयमी क्रिकेट, खरं तर सायलेंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेच्या मदतीने 3 धावा दापटल्यावरती पंकज स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रणय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुणाल पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस हवाई हल्ला, हवेमध्ये चेंडू आहे, फटका फसलाय, जेल इथे सुटले पहा. धावा घेण्याची संधी होती, परंतु एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. 3 चेंडू आणि 4 धावा दापटल्यावरती आपण पाहतोय. एका बाजूला प्रणय आणि एका बाजूला पंकज याची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल, चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट कुणालचा आपल्याला पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र लाभत नाहीये. हा फटका अगदी खोदून काढलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. आता अगदी कंजूसी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. धावा खर्च केल्या जात नाहीयेत आणि तेच इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. अगदी तुमची चिकाटी, तुमचा जिद्दपणा आणि खरं तर तुमचा अनुभव असेल आणि तुमचे एफर्ट्स आणि तुमचं योगदान हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. पुल करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड साईडला. चॉंग चेंडू मागे पळतायत, परंतु चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार, आर पार, दन 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 करीत हा येतोय चौकार. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे खरं तर 4 धाव्यांच्या मदतीने. 9 या आकड्यावरती, 9 रन्स ऑन दी बोर्ड. खरं तर आपण पाहतोय तब्बल 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. आणि इथून आपण पाहतोय आणखी एक चौकार येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा, चला टीम. बोल ना. हॅलो बोल. फोन लागलेला तुझा, फोन आलता. रम्म फोन लागला असेल चुकून, ठीक आहे ठेव. चला स्पीडअप करा, चला पंच पहा, उशीर करू नका कारण आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची आहे. अगदी आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना. खरं तर आजच्या दिवसभरामध्ये 16 संघांनी या स्पर्धेमध्ये नशीब अगदी खेळ साकारला आणि त्यानंतर 2 संघ ज्यांना नशीब आजमावलं, मग ज्यामध्ये वाकडीचं नाव असेल ग्रीन एकर्स, आणि या मॅच मधून जो जिंकेल तो मात्र तिथून त्यांच्या समवेत फाईट करेल. ही केलेली चुकी, या चुक्या अशा जर तुम्ही कराल मग त्या निश्चितच महागड्या ठरल्या जातील. अशा बारीक बारीक चुका क्रिकेटमध्ये मात्र अगदी महागड्या ठरतात.
हा फटका आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आग ओकणारी फलंदाजी. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती प्रणय. सलामीचा हा प्रणय आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करतोय. व्हॉट बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 23 या आकड्यावरती. सायंकाळचं सत्र सेमीफायनलची ही मॅच. एका बाजूला मोरिया 11 आणि एका बाजूला होना 11. आणखी एक तडाखा. व्हॉट एफर्ट्स. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी. खरं तर आपला जीव धोक्यात टाकून एफर्ट्स दाखवले आणि तब्बल 4 धावा या खेळाडूनं वाचवल्या. खरं तर षटकाराला असला कुणाल तिथे तैनात आहेत. 5 धावा वाचवल्या. खरं तर आपण पाहतोय एकच धाव इथे आली. आणि अगदी हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. तुमचं योगदान किती पर्सेंट क्रिकेटमध्ये असतं आणि त्याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड असतात. 100% योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. परंतु डीप पॉइंट कडून थर्ड मॅनच्या रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा पार येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले. अगदी आपण पाहतोय आता वेगाने पुढे सरसवताना टोटल 28 धावा दापटल्यावरती 28 रन्स ऑन दी बोर्ड. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलचा खेळ आणखी बाकी आहे. चला स्पीडअप करा. यावेळेस हा फटका आपण पाहतोय एका मागे एक. हवाई हल्ला, हवाई सफर. डीप स्क्वेअरला हा फटका आपण पाहतोय. इट्स अ ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली. खरं तर पाहायचं झालं 34 34 या आकड्यावरती. आणखी एक फटकेची अपेक्षा केली जाते परंतु आता धावा रोखणं गरजेचं आहे फिल्डिंग टीमला. कारण 34 धावा जमलेत पहा. 2 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो. आणि इथून पहा एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. एक धाव मिळेल. 35 धावा कंप्लीट होतील पहिल्या सत्रामध्ये आणि 36 धाव्यांचं टार्गेट, 36 धाव्यांचं आव्हान इथून मात्र ठेवले गेले. अगदी आपण पाहतोय आता फिल्डिंग करणारी टीम होना 11 या टीम समोर. चला होना 11 मैदानाच्या बाहेर दाखल व्हा लवकरात लवकर आणि आपली सलामीची जोडी लगेचच इन करा. आणि मोरे 11 आपलं सर्व खेळाडू क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. पहा टीम मीटिंग घेण्याकरता येऊ नका. अगदी जी पोझिशन असेल त्या पोझिशन मध्ये खेळाडू दाखल व्हा. आणि खरं तर आपण पाहतो या स्पर्धेची नियमावली जे प्राइजेस आहेत. खरं तर आपण पाहतोय मग उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अँड मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस आहे. अगदी अंतिम मॅचच्या सुद्धा धावा त्याच्यात काउंट केल्या जातील. कारण 2 टीम खरं तर आपल्याला निवडायच्या आहेत. मग मेगा फायनल मध्ये 2 टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता नंतर सर्व मॅचेसच्या धावा इथून मात्र काउंट केल्या जातील. चला पहा मोरिया 11 टीम. चला थोडस सहकार्य करा मित्रांनो. बराचसा उशीर होत चाललाय. खरं तर आपण पाहतोय 6 वाजलेत आणि 2 ओव्हर 36 धाव्यांचा आपण पाहतोय टार्गेट आहे. 18ची सरासरी प्रति षटकामागे राखायचे. पहा 12 चेंडूंनी 36 धाव्यांची गरज म्हटलं तर प्रत्येक चेंडूवर कंपल्सरी 3 धावा येणं इम्पॉर्टंट असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर होना 11 टीमचे. चला स्पीडअप करा कारण आपल्याला मेगा फायनलची मॅच सुद्धा खेळवायची. आणि चला ग्रीन एकर्स वाकडी टीम तुम्ही सुद्धा रेडी रहा. कॅप्टन कोण असेल कॅप्टन इथे दाखल करा. पहा आम्ही विनंती करतोय ग्रीन एकर्स वाकडी टीमचा कॅप्टन कोण असेल त्यांनी इथे पोहोचा. कारण आपल्याला उशीर करायचा नाहीये. आपल्याला त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा सुद्धा करायचा आहे. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आलाय विशाल आलाय पहिला गोलंदाज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती.
धीरज पाटील आणि नॉन स्ट्राईकला टीका हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल पूल केलाय, स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये जागा बनवली आणि हा आलाय दमदार दर्जेदार. इट्स अ बिग स्ट्रोक, षटकार. 6 धावेनं इथून मात्र सुरुवात केली जाते. 36 धावेंचं टार्गेट असताना पहिल्या चेंडूवरती आला षटकार धीरजच्या बॅट मधून. ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. मिडॉन मधून मायडिश लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. खरे तर क्षेत्ररक्षक आहेत तैनात, उचलतील, फेकतील आणि तत्पर 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर या 2 फलंदाजांच्या मधोमध कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 8 धावा दापटले होते पाहायला मिळत आहेत. 10 बॉल शिल्लक असतील आणि आणखी बनवायचे टोटल 28 धावा. 8 धावा अद्याप दापटल्यावरती धीरज पाटील आक्रमक खेळाडू स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट, बॅटच्या मधोमध, परंतु फटका फसलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. धक्का बसेल बॅटिंग करत असताना. बॅटिंग टीमला फलंदाज होईल बाद. धीरज पाटील इज बॅक टू द डग आउट. विकेट आली आहे. खरं तर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं धीरज पाटीलनं, तदनंतर 2 आले आणि तदनंतर गोलंदाजानं ओळखलं आणि विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सफलता गोलंदाजाच्या नावावरती विशालला आपण पाहतोय. न्यू बॅट्समन चॉंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅक्ट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा खेळाडू. 9 बॉल शिल्लक आहेत. 28 धावा आणखी बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज डेफिनेटली. शॉर्ट पिचचा बॉल ऑफ साइडला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तू चल मे आया अशी परिस्थिती, अशी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये खरं तर निर्माण झाली आहे आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का, दुसरा आदरा बॅटिंग टीमला चॉंग याच्या रूपानं आपण पाहतोय. आता थोडासा दर्पण, थोडासा प्रेशर वाढत चाले क्रिएट केला जाईल, कारण जे सलामीचे खेळाडू होते ज्याच्या बॅट मधून अपेक्षा होता धावा बनण्याच्या आणि तदनंतर ते बॅट्समन पव्हिलियन मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश आलाय. अगदी आपण पाहतोय इनॅक्ट नंबर 4 अद्याप 2 धक्के बसले. 4थ्या क्रमांकावरती अविनाश खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका आपण पाहतोय. फाईन लेगला जागा बनवली आणि फटका खेळून काढलाय. सीमा पार धन 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 करीतील चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले खरं तर आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. 24 धाब्यांचा आणखी पाठला करायचा. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू आणि 22 धावा. 7 बॉल आणि 22 रन्स. गोलंदाज सज्ज. हा चेंडू निर्णायक असेल खरं तर. किती धावा इथून जमवल्या जातील, कारण तेवढा मात्र प्रेशर हलका होईल, परंतु आले फक्त सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिला होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर देयर विल बी टोटल 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा दापटल्यावरती आता 6 बॉल शिल्लक आणि 23 धावांची आणखी गरज. खरं तर आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये कुणालनं सुद्धा 13 धावा खर्च केल्या होत्या आणि प्रत्युत्तर देत असताना 13 धावा जमवल्यात, पण सेकंड ओव्हर मध्ये धावा बनणं गरजेचं आहे. 6 बॉल मध्ये खरं तर 23 धावा. तब्बल 4 षटकार ठोकावे लागतील. प्रणय आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. आता प्रणय याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे खरं तर बॉलिंग करणाऱ्या मोरिया टीमनं, आणि तेवढीच जबाबदारी असेल आता फलंदाज आपण पाहतोय अविनाश याच्यावरती, कारण टीमनं दाखवलेला विश्वास, आता तो विश्वास कशा रीतीनं तुम्ही पार पाडताय, यशस्वीरित्या पार पाडताय की कशा रीतीनं पार पाडताय हे पाहणं गरजेचं आहे. हवेमध्ये बॉल आहे, झेलची संधी होईल आणि झेल मात्र टिपला जाईल. आणखी एक धक्का बसेल. आता प्रेशर, दर्पण इथून मात्र वाढत जाईल. बॅटिंग करणारी टीम खरं तर आपण पाहतोय होना 11 टीमचं खरं तर टीका यांना स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं होतं, कारण अद्याप पाहायचं झालं टीका याच्या खेळीचा विचार केला सलामीचा खेळाडू, परंतु एकही बॉल त्यानं अद्याप फेस केला नाही.
कुणाल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगले एफर्ट्स त्यांनी फिल्डिंग करत असताना दाखवलं होतं, परंतु आता तेच एफर्ट्स बॅटिंगच्या स्वरूपात इथून मात्र इम्पॉर्टंट आहेत. 5 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 5 चेंडूमध्ये कंपल्सरी 4 षटकार आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम खरं तर आपण पाहतोय. इथून पहा आता डॉट अगदी सिंगल येते. आता सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये आणि खरं तर या चेंडूपासून ही मॅच अगदी झुकताना पाहायला मिळते, ती म्हणजे बॉलिंग करणाऱ्या मोरिया 11 टीम कडून. तर चला विनंती करू, ग्रीन एकर्स वाकडे टीमचा कॅप्टन कुठे असेल? अगदी उपस्थित झालेत या इथे समोर, कारण जशा रीतीने मॅच संपेल टॉस केलं जाईल आणि मेगा फायनल पहा. मी म्हंटल टीका याला स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं होतं, इम्पॉर्टंट होतं, परंतु आता वेळ निघून गेली आहे. तुम्ही कितीही काही करा, परंतु एकदा वेळ निघून गेली की मग त्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही. 3 चेंडू 16 आणखी मॅच आहे. खरं तर आपण पाहतोय, आम्ही पाहत होतो तुमचं लक्ष केंद्रित आहे की नाही मॅच कडे. टीका याला चेंडू फेस करणं गरजेचं होतं पहिल्या ओव्हर मध्ये आणि खरं तर तसं घडलं नाही. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती हा खेळाडू उभा राहिला आणि आता मॅच मात्र थोडीशी इकडून झुकताना पाहायला मिळते. 2 चेंडू आता 16 धावा. आता एखादा खराब चेंडू येईल का? परंतु तसं घडणार नाहीये. आणखी एक धक्का बसेल आणि खरं तर पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग करणाऱ्या टीमचं अंतिम 1 बॉल शिल्लक असेल. चला बॅटर दाखल करा लवकरात लवकर. 1 चेंडू 16 धावांची गरज आहे. चला तुम्ही उशीर करू नका. पहा ग्रीन एकर्स टीमचा इथे कॅप्टन उपस्थित झालाय. अंतिम बॉल आणि 16 धावांची गरज, शेवटचा बॉल आणि इथून पहा सामना जिंकलाय अगदी 16 धावेनं मोरिया 11 टीमनं. मेगा फायनल मध्ये दाखल झालाय मोरिया 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय ग्रीन एकर्स वाकडी सन्माननीय समीरजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. खरं तर या मॅचचा मेगा फायनलची लढत यासाठी केला होता अट्टास शेवट तो गोड व्हावा आणि तदनंतर आपण पाहतो या स्पर्धेचा शेवट. इथून मात्र हे 2 संघ दाखल झाले. आज दिवसभराची मेहनत यशस्वी ठरली. दोन षटकांची मॅच असेल. पहा खरं तर आपण पाहतोय चांगला खेळ राहिला मोना 11 टीमचा सुद्धा चांगले एफर्ट्स, कुणाल पाटीलचे एफर्ट्स खरं तर अगदी चांगले आपल्याला पाहायला मिळाले. प्रणय मॅन ऑफ द मॅच साठी या. कुणाल पाटील आपण या सरप्राईज गिफ्ट. खरं तर तुम्ही जे एफर्ट्स दाखवले खरं तर आपण पाहतोय जन पुरस्कृत केले शमस चंद्रन यांना ती फिल्डिंग खरं तर आवडली आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळेल. चला या ना प्रणय, पहा उशीर नका करू, बराचसा उशीर झालाय. आता मेगा फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही उशीर घेत असेल तर त्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. पहा ग्रीन एकर्स टीमने बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. चला मॅन ऑफ द मॅच आपण नेक्स्ट ही मॅच झाल्यानंतर देऊयात. चला हुना 11 टीमला हार्डलक असेल आणि अगदी आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करू इच्छितो. आणि खरं तर एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले कुणाल याचे आणि त्यानंतर सरप्राईज गिफ्ट मात्र तिथून कुणाल याला अगदी देण्यात येते. सन्माननीय आपण पाहतोय शमस चंद्रन यांच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा, 2 षटकांची मॅच आहे, अन्यथा जर तुम्ही वेळ घेत असाल तर मग ते आम्हाला 1 षटकाची करावी लागेल. चला पंचांच्या भूमिकेत दाखल व्हा. ग्रीन एकर्स टीम तुमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा. 2 ओव्हरची मॅच, मेगा फायनलचा सामना आजच्या दिवसातील या स्पर्धेतील चॅम्पियन ट्रॉफी 2025 हे दमदार पर्व आणि त्या स्पर्धेतील मेगा फायनलची मॅच खरं तर इथून मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. पहा 5 मिनिटाचा वेळ दिला जाईल पहिल्या ओव्हरसाठी. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले षटक हाताळणं गरजेचं असेल.
जर ते हाताळलं नाही तर मग एक प्लेयर तुम्हाला खरं तर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. स्पीडअप करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि शुभम यांना आपण पाहतोय. खरं तर ग्रीन एकर्स वाकडे टीमची सलामीची जोडी आणि या दोन टीम खरं तर आजच्या दिवसामध्ये यशस्वी ठरल्यात आणि मेगा फायनल मध्ये इथून मात्र प्रवेश केला आहे. परंतु कोण आपलं नाव प्रथम पारितोषिकावर निश्चितच पटकावणार, कोण आपलं नाव प्रथम पारितोषिकाच्या चमचमत्या ट्रॉफीवर निश्चितच कोरणार हे पाहणं मात्र इम्पॉर्टंट आहे. आणि यासाठी ही लढत खरं तर आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय झील नेटवर्क केबल्स आणि इंटरनेट सर्व्हिसचे सर्व प्रोप्रायटर महेश दादा पाटील. खरं तर यांची बरीचशी मेहनत आणि त्यांच्या मेहनतीनं ही स्पर्धा खरं तर आयोजित करण्यात आली आणि यशस्वीरित्या इथपर्यंत येऊन पोहोचली आणि त्यानंतर मेगा फायनलची मॅच खरं तर आपल्याला पाहायला मिळते. चला सामना सुरू करा. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आलाय गोलंदाज आपण पाहतोय. विशाल आलाय खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती विशाल याचा वापर केला जातो पहिल्या ओव्हर मध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. मेगा फायनल ला केली जाईल सुरुवात. काउंट डाऊन 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल ऑफ साइडला डीप पॉइंटच्या रिजन मध्ये फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत तत्पर. 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. नितीन आणि शुभमची सलामीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेने इथून सुरुवात केली जाते. स्वतःची संघाची श्री गणेश इथून केलं जातोय. अकाउंट मात्र इथून ओपन केलं जाते. 2 ओव्हरचा हा सामना आणि त्यानंतर कितपत धावेंचं डोंगर इथून रचलं जाईल हे पाहणं मात्र पहिल्या इनिंग मध्ये गरजेचं आहे. ऑफ साइडला त्याच रिझन मध्ये डीप पॉइंटला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट होताना 3 धावा टोटल दापटल्यावरती पाहायला मिळतील. 2 चेंडू 3 धावा दापटल्यावरती खरं तर आपण पाहतोय. हा आणखी एक सरप्राईज गिफ्ट इथे अवेलेबल आहे. हॅट्रिक साठी खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये एक सरप्राईज गिफ्ट आणि त्यानंतर मालिकावीर साठी सुद्धा आपण पाहतोय अगदी तो चलो गुजारिश करना चाहेंगे प्रसाद जी आप आइए मंच के ऊपर. आपका सुद्धा तहे दिल से स्वागत करेंगे. गोलंदाज सज्जा. जाऊया मॅच कडे. खरं तर आपण पाहतोय डॉट आलेत. खरं तर 2 बॉल एक चांगलं कमबॅक. शुभम अद्यापी उभा झालाय. स्ट्राइक एंड वरती शुभमला रोखलं गेलं पहिल्या 2 बॉल मध्ये. कव्हर मध्ये हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये. चेंडू फील्ड केला जाईल आणि त्यानंतर एकच धावलेलं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 4 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 धावा दापटले होते. अंतिम बॉल पहिल्या ओव्हर मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज होईल सज्ज. पुन्हा एकदा विशाल राईट मोर द विकेट न पुल केलाय. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि मात्र इथून निश्चितच झेल टिपली जाते. खरं तर आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. सलामीचा फलंदाज नितीन इथून मात्र डगआउट मध्ये परतताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. यस होना 11 टीम खरं तर आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचे मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करू इच्छितो. चांगला खेळ राहिला मित्रांनो. क्रिकेट आहे. आज हार आहे तर उद्या जीत आहे. आज जरी तुमच्या नशिबामध्ये हार असली परंतु उद्या निश्चितच तुमच्या नशिबामध्ये जीत असेल. आणि खरं तर मैत्रीपूर्ण लढती आज आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. हा बॉल हवेमध्ये आहे
लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि फलंदाज इथून होईल बाद. आणखी एक धक्का, धक्का क्रमांक दुसरा आपण पाहतोय. फलंदाज शुभम मैदानाच्या बाहेर. गोलंदाज आपण पाहतोय प्रणय याचा वापर केला जातोय. प्रणय यानं खरं तर विकेट मिळवली आणि तदनंतर आपण पाहतोय नामदेव शेठ जमदाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑफ साइडला अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार दन 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 करीत. हा येतोय चौकार. आठ धावा दापटल्यावरती खरं तर आपण पाहतोय 4 चेंडूचा आणखी खेळ बाकी आहे आणि आता जितक्या धावा जमवता येतील तेवढ्या धावा मात्र जमवणं गरजेचं असेल. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी विशाल याची आपण पाहिली. तब्बल धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा आणि या ओव्हरमध्ये खरं तर तशीच कामगिरी आपल्याला प्रणयची पाहायला मिळते. यस पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. अवंतरची एक धाव, एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 9 धावा धावपटलावरती खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी निसर्ग अगदी शो केले जाते स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आणि खरं तर सायंकाळच्या या वेळेमध्ये ही मॅच मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा आपण पाहतोय धापटलावरती. इट्स अ वाईड बॉल. आणखी एक एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंट मध्ये जोडली जाईल आणि धावसंख्यामध्ये भरभराट होईल. टोटल 15 धावा धापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम बॉल आहे पहा. महेश आले तर नॉन स्ट्राईक एंड वरती. हा फटका डीप कव्हर मध्ये चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतायत जरूर. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न आणि ते पहा अगदी आपण पाहतोय 4 धावा कंप्लीट. पंच फलंदाज बाद आहे का? ओके 3 धावा मिळतील. आणि 3 धावांच्या मदतीने टीमची धावत संख्या 19-18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 चेंडू आणि 19 धावांचा टार्गेट. 19 धावांचं आव्हान खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. आता फिल्डिंग करणारी टीम मोरिया 11 टीम समोर खरं तर टार्गेट सेट केले गेले. आपण पाहतोय 19 धावांचं टार्गेट असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. खऱ्या अर्थानं प्रणय जशा रीतीने आला स्ट्राईक एंड वरती आणि त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल आणखी एक फटका परंतु इथे पहा मिस फील्ड. ही झेल खरं तर इम्पॉर्टंट होती प्रणयची ही झेल, कारण अगदी अंतर सुद्धा बराचसा होता. तदनंतर एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 9 आणि आणखी बनवायचे आहेत टोटल 11 धावा. 19 टार्गेट टोटल आपण पाहतोय आणि ज्यामध्ये अद्याप जमल्यात 8. ऑन साइडला फटका हा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतायत आणि तदनंतर 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांच्या मदतीने टीम जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 8 चेंडू शिल्लक आणि आणखी बनवायचे आहेत टोटल 9 धावा. 8 बॉल आणि 9 धावांची गरज. पहिल्या इनिंग मध्ये खरं तर एकच चांगली कामगिरी आपण या टीमची पाहिली. अगदी धावा रोखल्या गेल्या कारण पहिलं ओव्हर जे हाताळलं विशालनं इम्पॉर्टंट ठरलं. 4च धावा खर्च केल्या. हा फटका आलाय खरं तर षटकार आणि धावा संख्या इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. 3 धावांची इथून मात्र आणखी असेल गरज.
7 चेंडू आणि खरं तर आपण पाहतोय तब्बल 3 धाब्यांची गरज. आणि इथून पहा हा फटका रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोअर लेवल होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडूचा खेळ संपलाय. 18 धावा जमवल्या गेल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. महागडं षटक म्हणावं लागेल गणेश याचं आणि तदनंतर 6 बॉल शिल्लक असतील आणि बनवायचे फक्त सिंगल. एका धावेची गरज. 6 चेंडू 1 धाव. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर नितीन यांचा वापर केला जातोय सेकंड ओव्हर मध्ये. एका धावेची गरज. इथे पहा सन्मान देत असताना इतर क्रिकेटची ओळख आहे मित्रांनो. या सामना